नमस्कार, राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण हिरव्या आणि ताज्या मटारपासून वडे तयार करणार आहोत। एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असा हा आपला नाश्ता होणार आहे। रेसिपी सुरू करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आपण इथे वडे तयार करण्यासाठी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। जवळपास 1.5 वाटी वाटाणे आहेत। हे वाटाणे जवळपास आपल्याला 5 मिनिटांसाठी बॉईल करून घ्यायचे आहे। वाटाणे बॉईल करण्यासाठी इथे पाणी गरम झालेलं आहे। आता आपण वाटाणे बॉईल करून घेऊया। जवळपास 7-8 मिनिट झालेले आहेत। बघू शकता बॉईल झालेले आहेत चांगल्या प्रकारे। आता आपण मॅशरने मॅश करून घेऊया। आपल्याला ओबडधोबड मॅश करून घ्यायचे आहेत वाटाणे। पूर्ण बारीक नाही झाले तरी चालतात। अशा प्रकारे आपल्याला वाटाणे मॅश करून घ्यायचे आहे। आता यामध्ये सर्व साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण सारणामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घेणार आहोत। नंतर कमी जास्त वाटले तर आपण यामध्ये ऍड करू शकतो। आणि वडे कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला इथे 1 चमचा तांदळाची पिठी आहे। हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट 1 चमचा आहे। आणि हातावरती क्रश करून 1 चमचा ओवा आहे। हा आपल्याला ऍड करून घ्यायचा आहे। आणि शेवटी थोडंसं कोथिंबीर यामध्ये ऍड करून घेऊया। आता हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि पाणी लागलं तर आपल्याला वापरायचं आहे यामध्ये। यामध्ये पाणी न वापरता आपल्याला जर पातळ वाटलं तर यामध्ये बेसन पीठ ऍड करू शकता। मला थोडंसं पीठ लागेल त्यामुळे मी 1 चमचा बेसन पीठ टाकणार आहे। बघा या ठिकाणी आपल्याला पाण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये। तर यामध्ये आपल्याला 3 चमचे बेसन लागलेलं आहे। मी गॅसवरती तेल तापत ठेवलेलं आहे। आता आपण वडे तयार करायला घेऊया। थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि नंतर वडे बनवायला घ्यायचे। अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे वडे तयार करून घ्यायचे आहे। तांदळाच्या पिठामुळे एकदम कुरकुरीत वडे होतात हे आणि एकदम चविष्ट असे हे वडे लागतात। आता अशा प्रकारे मी सर्व वडे तयार करून घेते। बघा अशा प्रकारे आपल्याला सोनेरी कलरवरती वडे तळून घ्यायचे आहेत। एकदम कुरकुरीत असे वडे आपले तयार झालेले आहेत। बघा अशा प्रकारे आपले सर्व वडे तळून झालेले आहेत। आता आपण प्लेटिंग करूया।
टेस्टी अशी वड्याची रेसिपी आपली तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला देखील विसरू नका। धन्यवाद।